आवाज येतोय का रे? हो सर. ओके ओके. हा यस, नेक्स्ट पॉइंट. सॉलिड स्पियर झाला ना रे? हो सर. Mi of solid sphere about any tangent consider here हा स्पियर आहे, त्याचा सेंटर ऑफ मास. हा काय म्हणून काम करेल? डायमीटर म्हणून, म्हणजे आयसी किती असते रे? 2/5 mr². आणि तुम्हाला काढायचा आहे तो या टँजंट भोवती एमआय काढायचा आहे. हा टँजंट आहे, त्याला एनी पॉइंट म्हणू. दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर आहे कॅपिटल आर, बरोबर आहे. मग आयओ काढायचा आपला. आयओ म्हणजेच आयटी काढायचा. एम बी द मास ऑफ अ स्पियर, capital R radius of sphere, IC 2/5 mr², बरोबर ना? by principle of parallel axis, IO is equal to काय? IC plus m small r². So IO is equal to 2/5 mr² plus m small r ची किंमत, small r is equal to capital R म्हणून capital R². IO is equal to 2 mr² plus 5 mr² divided by 5. IO is equal to 2 plus 5, 7/5 mr². त्यालाच आपण आयटी म्हणू. अबाउट टँजंट 7/5 mr². 7/5 mr². This is an expression for Mi of a solid sphere about tangent. Okay, it's a radius of gyration. I is equal to काय? mk². तर आयटी म्हणू आपण mkt². या आयटीच्या ठिकाणी किंमत ठेवून देऊ. mkt² इज इक्वल टू काय आलं रे? 7/5 mr². m cancel, taking the square root. kt is equal to √7/5 into r. It is the radius of gyration. Radius of gyration. Okay. Next, what is the linear momentum? Linear momentum म्हणजे काय? लिनियर मोमेंटम म्हणजे काय? लिनियर मोमेंटम हे पी ने दाखवतात, पॉवर पी ने दाखवतात, प्रेशर पी ने दाखवतात. लिनियर मोमेंटम इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड इट्स अ लिनियर व्हेलॉसिटी. समजा एम मास असणारी बॉडी व्ही या व्हेलॉसिटीने चालली
तर तिचं लिनियर मोमेंटम टी बरोबर मास इंटू व्हेलॉसिटी असते. तर अँग्युलर मोमेंटम काय असते? अँग्युलर मोमेंटम काय असते? समजा एखादी ही बॉडी, तिचं मास आहे समजा m, आणि या ऍक्सिस भोवती रोटेट झालं आय असेल आणि किती स्पीडने ओमेगा रोटेशनल मोशन करतो. तर चं काम कोण करतो? आय, आणि व्हीचं काम कोण करतो? ओमेगा. तर अँग्युलर मोमेंटम एल ने दाखवतात. या एल ची दिशा व्हेक्टर आहे ती. एल ची दिशा अलॉंग ऍक्सिस असते. अँटी क्लॉकवाईज असेल तर अपवर्ड. हा एल ओमेगा ऍक्सियल वेक्टर आहे. कसला वेक्टर आहे? ऍक्सियल वेक्टर आहे. आणि याचा म्हणून एल इज इक्वल टू काय? तर आय ओमेगा. मग आपण डेफिनेशन विचारली, angular momentum of rotating body state its SI unit and dimension. What is the angular momentum? Angular momentum म्हणजे काय? Angular momentum of rotating body. It is the product of mi of body about given axis and कुणाचा गुणाकार and angular velocity. Angular velocity is called as angular momentum. By definition, L is equal to I omega. यामध्ये L हा वेक्टर आणि ओमेगा हा वेक्टर आहे. त्यामुळं राईट हँड रूल नुसार L ची दिशा अँटी क्लॉकवाईजला अपवर्ड आणि क्लॉकवाईजला डाउनवर्ड असते. इट इज द ऍक्सियल वेक्टर. अँग्युलर मोमेंटम ऍक्सियल वेक्टर आहे, म्हणजे अलॉंग ऍक्सिस असेल. अलॉंग ऍक्सिस. त्यामुळे वेक्टर एल इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया हा टेन्सर क्वांटिटी, वेक्टर नाही, स्केलर नाही, डायरेक्शन नुसार किंमत बदलते. वेक्टर ओमेगा. ओमेगाचं एकक रॅड पर सेकंद आहे आणि आयचं एकक केजी मीटर स्क्वेअर आहे. बट एलचं एकक आय ओमेगा नुसार केजी मीटर स्क्वेअर रॅड पर सेकंद लिहित नाही, तर पर सेकंद असते फक्त. म्हणून या ठिकाणी एसआय युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम केजी मीटर स्क्वेअर पर सेकंद. देन व्हॉट इज डायमेन्शन ऑफ अँग्युलर मोमेंटम? केजी किती वेळा आहे? एकदा. m to the 1. मीटर किती वेळा आहे? l लेंथ रेज टू 2. आणि टाइम खाली वरती घेतला, टाइम t to the -1. It is the dimension of angular momentum. It is the dimension of angular momentum. Expression for angular momentum of rotating body with constant angular velocity. Constant angular velocity. Okay. See here, consider here. या ठिकाणी ही बॉडी हा ऍक्सिस आहे, ओ पॉइंट मधून गेला
याच्या भोवती रोटेट होती. दॅट इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. अँग्युलर व्हेलॉसिटी बॉडीची ओमेगा, याचा प्रत्येक पार्टिकलचा ओमेगा. या बॉडीमध्ये अनेक पार्टिकल आहेत वेगवेगळ्या अंतरावरती. याचं मास m1, m2, m3, dash mn, situated at perpendicular distance from axis r1 r2. जरी दिसत नसले तर परपेंडिक्युलर आहेत r3 rn. मग या ठिकाणी लिनियर मोमेंटम, कारण अँग्युलर मोमेंटम इट इज द मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. angular momentum is the moment of linear momentum. That the vector L is equal to vector R cross vector P. R perpendicular to vector P असेल तर L is equal to RP असते. मग हा वेक्टर आहे, हा वेक्टर आहे, वेक्टरचा प्रोडक्ट हा वेक्टर आहे. मग या ठिकाणी याचं लिनियर मोमेंटम P1, हा P2, हा P3 आणि हा Pn R ला परपेंडिक्युलर घेतो. P बरोबर काय असते, mv असते. P बरोबर काय असते, R ओमेगा. मग अगोदर हे लिनियर व्हेलॉसिटी प्रत्येकाची डिफरंट असेल. लिनियर व्हेलॉसिटी ऑफ particles P1 is equal to R1 omega, P2 is equal to R2 omega, dash Pn is equal to Rn omega. So that equation 1. Now what is the linear momentum? P1 is equal to m1 v1, P2 is equal to m2 v2, and comma dash comma Pn is equal to mn vn. So that equation number 2. Using 1 in a 2, so P1 is equal to m1 r1 omega, P2 is equal to m2 r2 omega, dash Pn is equal to mn rn omega. So that equation number 3. But angular momentum of particles, are L1 is equal to R1 P1, because R1 and P1 perpendicular. L2 is equal to R2 P2, dash Ln is equal to Rn Pn. So that equation number 4. 3 च्या किमती 4 मध्ये ठेवा. Using 3 in a 4, we get L1 is equal to R1 into M1 R1 omega, R1 into R1, R1 square, M1 R1 square omega. L2 is equal to M2 R2 square omega, and dash Ln is equal to Mn Rn square omega. So that equation number 5. Then total angular momentum of rotating body. हे पार्टिकलचे झाले. angular momentum of rotating body L is equal to L1 plus प्रत्येक पार्टिकलच्या angular momentum ची sum dash plus Ln, right? So L is equal to m1 r1 square omega plus m2 r2 square omega plus dash plus mn rn square omega. ओमेगा कॉमन घेतला पाठीमागे तर काय राहील, m1 r1 square plus m2 r2 square plus dash plus mn rn square. So L is equal to कंसात याच्यासाठी सम कुणाची, प्रोडक्टची mi
आर आय स्क्वेअर, आय ची किंमत फर्स्ट 1 पासून शेवटची n पर्यंत into omega. But you know that it is the general formula of moment of inertia. सुरुवात केली आपण याने mi ri square, I taking from 1 to n. So L is equal to I omega. And this is an expression for angular momentum of rotating body. Okay. Note, एक angular momentum वेक्टर r क्रॉस वेक्टर p म्हणजे मॅग्निट्यूड किती rp sin theta असते. If r perpendicular to p, L is equal to rp r mv म्हणजेच mvr. ओके. m चा एकक kg, v च मीटर पर सेकंद आणि r च मीटर, म्हणून युनिट काय तर kg मीटर स्क्वेअर पर सेकंद. ओके. पुन्हाचा अँग्युलर मोमेंटम. दुसरा फॉर्म्युला आला आपला L is equal to I ओमेगा. तिसरा L is equal to I into 2 pi n. I बरोबर mk स्क्वेअर जर ठेवलं तर L is equal to mk स्क्वेअर 2 pi n. बरोबर ना. L is equal to 2 pi mk स्क्वेअर n असंही म्हणता येतं इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. आणि पर्टिक्युलर ऍक्सिस भोवती रोटेट होत असाल, रिंग असेल, डिस्क असेल, तर आय चे फॉर्म्युले इन टर्म्स ऑफ आर हे वेगळे असतील. ओके. देन नेक्स्ट पॉइंट, कॉन्झर्वेशन, स्टेट अँड प्रूव्ह द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. स्टेट अँड प्रूव्ह law of conservation of angular momentum. स्टेटमेंट काय? स्टेटमेंट आहे सीआर. लिनियर मोशन मध्ये अगोदर लिनियरचा विचार करू. लिनियर मोशन मध्ये वेक्टर F is equal to dp by dt, rate of change of linear momentum, by Newton second law. मॅग्निट्यूड काय F is equal to dp by dt म्हणजेच ma असते रे. F बरोबर ma, कारण p ची किंमत mv ठेवली, m बाहेर घेतला, dv by dt ऍक्सेलरेशन. जर फोर्स ऍक्ट होत नसेल तर डीपी बाय dt काय येईल रे? 0. आणि डेरिव्हेटिव्ह कुणाचा 0 असतो तर कॉन्स्टंटचा. याचा अर्थ p इज कॉन्स्टंट. यालाच कॉन्झर्व्ड म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? कॉन्झर्व्ड. म्हणजे जर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल तर कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. अँड सेम काय तो इज इक्वल टू dl बाय dt. आणि जर टॉर्क 0 असेल तर dl बाय dt 0 येतो. याचा अर्थ L इज कॉन्स्टंट और कॉन्झर्व्ड. म्हणजेच काय, जर एक्सटर्नल टॉर्क ऍक्ट होत नसेल रोटेटिंग बॉडीवरती तर त्याचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असते. म्हणून स्टेटमेंट काय? स्टेटमेंट
The angular momentum of body remains constant. Angular momentum of a body remains constant. Remains constant. If कधी if resultant external torque acting on a body is a zero. Okay, जर एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी जर झिरो असेल तर अँग्युलर मोमेंटम एक कॉन्स्टंट असते. L इज इक्वल टू कॉन्स्टंट इफ टो एक्सटर्नल इज इक्वल टू झिरो. हे स्टेटमेंट आहे. ओके, हे प्रूव्ह करायचे आहे आपल्याला. मग प्रूव्ह काय? यू नो दॅट वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस वेक्टर P. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंट. मी दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह काढतो. dl by dt इज इक्वल टू d by dt ऑफ वेक्टर R क्रॉस वेक्टर P. याच्यामध्ये जागा बदलायच्या नसतात. dl by dt इज इक्वल टू एकदा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा dr by dt क्रॉस वेक्टर P प्लस करायचं R तसाच ठेवायचा जागेवर पहिला इंटू dp by dt. हा प्रोडक्टचा रूल आहे. बरोबर. dl by dt is nothing but v dr by dt into p साठी m into vector v plus r dp by dt तर f. dl by dt m बाजूला घेतला v क्रॉस v plus r क्रॉस f. बट v क्रॉस v त्याचं मॅग्निट्यूड किती येईल? झिरो. कारण सेल्फ क्रॉस प्रोडक्ट झिरो असतंय, कारण स्वतःशी स्वतः केलेला अँगल झिरो आहे, त्यामुळे साइन ऑफ झिरो. आणि आर क्रॉस एफ मोमेंट ऑफ फोर्स इज कॉल्ड टॉर्क. सो डीएल बाय dt इज इक्वल टू काय राहील? 0 + 2. 0 + 2. मी इथं प्रूव्ह केलं डीएल बाय dt इज इक्वल टू, आवाज नको रे मला, dl by dt इज इक्वल टू 2. तर मॅग्निट्यूड किती रे? dl by dt इज इक्वल टू टो. dl by dt is equal to 2. If tau is equal to 0, then dl by dt is equal to 0. याचा अर्थ कुणाचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो? तर कॉन्स्टंटचा. L इज कॉन्स्टंट. याचा अर्थ I ओमेगा इज कॉन्स्टंट. याचा अर्थ I 2 pi n इज इक्वल टू कॉन्स्टंट. याचा अर्थ in इज कॉन्स्टंट, कारण 2 पाय कॉन्स्टंट. याचा अर्थ I डिवाइड बाय कॅपिटल T फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ पिरियड इज कॉन्स्टंट. मीन्स एक L इज इक्वल टू कॉन्स्टंट. याचा अर्थ L1 इज इक्वल टू L2, I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. याचा अर्थ I1 N1 is equal to I2 N2. याचा अर्थ I1 divided by T1 is equal to I2 divided by T2. हे फक्त रोटेशनल मोशन, नॉट रिव्हॉल्युशन. रोटेशनल मोशन साठी. ओके, रोटेशनल मोशन साठी. हो सर, फक्त रोटेशनल मोशन, नॉट रिव्हॉल्युशन. देन नेक्स्ट,
पुढचं होणार नाही बाळांनो, कारण उद्या टॉपिक संपून एक्स्ट्रा पॉइंट आहेत ते सांगितले जातील आणि चॅप्टर संपेल. मग एमसीक्यू आपल्याला घ्यायला रिकामी. इथे थांबू आपण. ओके, वी कॅन स्टॉप हिअर. हो सर, ओके, समजतंय का पण? समजतंय सर.